जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपलं प्रितेश रॉक कोल्हापूर या युट्यूब चॅनेलवर. मित्रांनो, भूतांच्या सिरीजचा आपला हा 5वा एपिसोड आहे. आपण जर का मागील एपिसोड पाहिले नसतील तर आपल्या चॅनल पेजवर जाऊन किंवा ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देखील त्यांची लिंक दिली आहे. आपण जाऊन मागील सर्व एपिसोड पाहू शकता. मागील एपिसोड मध्ये आपण चिटकीन, बेताळ, देवचार, मुंजा या भूतांबद्दल माहिती जाणून घेतली होती आणि आजच्या एपिसोड मध्ये आपण जाणून घेणार आहोत की हडळ म्हणजे काय, हडळ दिसते कशी, हडळ राहते कुठे, हडळ बनते कशी आणि हडळ काय करते, हे सर्व आपण आजच्या एपिसोड मध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे एपिसोड आपला हा शेवटपर्यंत नक्की पहा. तर सर्वात अगोदर आपण हे जाणून घेऊयात की हडळ म्हणजे काय आणि हडळ बनते कशी. तर हडळ म्हणजे एका स्त्रीचा आत्मा, ज्या स्त्रीचा मृत्यू प्रेग्नेन्सी मध्ये किंवा डिलिव्हरीच्या वेळेस होतो, त्या स्त्रीचा आत्मा मृत्यूनंतर हडळ बनतो. महाराष्ट्रातील अनेक लोककथांमध्ये तिचे रूप अत्यंत भयानक सांगितले जाते, जसे की ती पांढऱ्या साडीमध्ये दिसते आणि तिचे केस विस्कटलेले असतात, तिचे डोळे मोठमोठे असतात, नखे खूप मोठमोठे असतात आणि तिचे पाय उलट्या दिशेने असतात. आता आपल्याला समजलं असेलच हडळ म्हणजे काय आणि दिसते कशी. आता आपण हे जाणून घेऊयात की हडळ राहते कुठे. तर हडळ ही विशेषतः झाडांवर, जसे की पिंपळाच्या, चिंचेच्या किंवा वडाच्या झाडांवर राहते. याशिवाय जुनी विहीर जिथे कोणी ये जात नाही आणि ओसाड घरे जिथे कोणी राहत नाही, या ठिकाणी हडळ राहते. आता आपण हे जाणून घेऊयात की हडळ काय करते. तर हडळ लोकांचा रस्ता चुकवते, लोकांना घाबरवते, आवाजावरनं फसवते, अचानक गायब होते किंवा रूप देखील बदलू शकते. हडळीपासून बचाव करण्यासाठी लोक काय करतात, तर रात्री अपरात्री बाहेर जात नाहीत, देवाचे नामस्मरण करतात आणि हातामध्ये काळा धागा बांधतात. हडळीची महाराष्ट्रामध्ये असलेली प्रसिद्ध अशी एक छोटीशी कथा आहे, ती आपण ऐकूयात. तर ही कथा अशी आहे की एका छोट्याशा गावातील एका घरामध्ये नुकतंच एक तान्हं बाळ जन्माला आलं होतं आणि मग एक दिवस त्यांच्या शेजारची एक स्त्री रात्री 11-12च्या सुमारास त्यांच्या घरी आली होती आणि ती बोलली की मी बाळाला पाहण्यासाठी आले आहे. त्या घरातल्यांना थोडं आश्चर्य वाटलं की इतक्या रात्री कशी काय आली आहे ही, पण तरी देखील त्या बाळाला त्यांनी त्या स्त्रीला दाखवले. आणि काय होतं मित्रांनो की त्या घरामध्ये एक वृद्ध स्त्री असते आणि त्या वृद्ध स्त्रीला भूतबाधेचं थोडंफार ज्ञान असतं की कधी भूत दिसतं, काय असतं हे सर्व त्या वृद्ध स्त्रीला थोडंफार माहिती असतं, त्यांची लक्षणं काय असतात. तर ती शेजारची स्त्री आली होती, तर त्या वृद्ध स्त्रीला तिच्याबद्दल थोडंफार विचित्र वाटू लागलं होतं, तिच्यावर शंका येऊ लागली होती की ही इतक्या रात्री कशी काय आली. पण जसं त्या वृद्ध स्त्रीला संशय येऊ लागला तसं त्या स्त्रीला समजलं की या वृद्ध स्त्रीला आपल्यावर संशय आला आहे. आणि मग ती स्त्री त्या घरातील सर्व लोकांच्या नकळत अचानक गायब झाली. त्या घरातील सर्व लोकांना आश्चर्य वाटले. तर ती वृद्ध स्त्री म्हणाली, तर ती स्त्री काही साधीसुधी नव्हती. आणि मग त्या रात्रीपासून त्या घरातील लोकांनी कधीही रात्री अपरात्री कोणालाही आपल्या घरी येऊ दिलं नाही. तर अशा विविध प्रकारच्या लोककथा महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये सांगितल्या जातात. तर मित्रांनो, आजच्या एपिसोड मध्ये आपण पाहिलेत की हडळ म्हणजे काय, हडळ दिसते कशी, राहते कुठे, काय करते आणि याशिवाय एक शेवटी छोटीशी कथा. येणाऱ्या एपिसोड मध्ये आपण पाहणार आहोत की झोटिंग म्हणजे काय, झोटिंग दिसतो कसा, झोटिंग राहतो कुठे आणि काय करतो, हे सर्व आपण येणाऱ्या एपिसोड मध्ये पाहणार आहोत. त्यामुळे चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारा सिरीजचा प्रत्येक एपिसोड सर्वात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचेल. आणि शेअर करा तुमच्या त्या भूतप्रेमी मित्राला, तो भूतांचा चाहता असेल. भेटूया नवीन अशाच दमदार एपिसोड सोबत. तोपर्यंत जय शिवराय.